हाय गाईज, नमस्कार. आज आलू टिक्की बनवते मी. त्याच्यासाठी कांदा कापून घ्यायचं. असं कांदा सोलून घेतलं आणि असं बारीक कापून घ्यायचं. मग ते टिक्कीमध्ये लागत नाही तेवढे कांदे आणि पोरे पण छान खातात. मग कांदा कापून झाला. आता टोमॅटो कापून घेऊ बारीक असं. टोमॅटो कापून झाल्यानंतर शिमला मिरची कापून घेऊ आपण. त्याच्यातले बिया आपण साईडला काढून टाकू आणि शिमला मिरची बारीक कापून घेऊ. शिमला मिरची कापून झाली. आता हिरवी मिरची बारीक कापून घेऊ, मस्त बारीक एकदम. त्याच्याला फरसबी पण बारीक कापून घेऊ. टिक्कीमध्ये ना फरसबी टाकलं ना छान टेस्ट येते. वाटाणे, फरसबी असं सगळं तुमच्याकडे जे असेल भाजीपाला ते टाका. कोथिंबीर कापून घेऊ. त्याच्यानंतर वाटाणे सोलून घेतले. आता एका भांड्यात बटाटे कुस्करून घेऊ बारीक असे आणि त्याच्यानंतर कांदा टाकू, मिरची, टोमॅटो, हिरवी मिरची टाकली, फरसबी पण टाकून घेतले, कोथिंबीर. त्याच्यानंतर मीठ टाकून घेतलं, वाटाणे पण उकळून घेतले, तांदूळाचं पीठ टाकलं आणि एकत्र असं घट्ट मळून घेऊया आणि परत त्याची टिक्की बनवून घेऊ अशी गोल गोल. मग पॅनवर थोडं टाकलं तेल, त्याच्यावर टाकली टिक्की आणि छानपैकी असं फ्राय करून घेऊ. आपली टिक्की झाली रेडी. तर चला या खायला. लाईक करा, कमेंट करा आणि बाय बाय.